पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांसह नेते मंडळींची उपस्थिती. महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. तर महाराष्ट्र उद्योग, कृषी आणि आर्थिक क्षेत्रामध्ये मजबूत. मोदींची माहिती. देशामध्ये 8 कोटी रोजगार निर्माण केल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. तर खोटं नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांचं तोंड बंद केलं. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. एनडीए सरकारच्या काळामध्ये मुंबई मेट्रोचं जाळं वाढलं. आज मुंबईमध्ये 80 किलोमीटर मेट्रो धावतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. मुंबई वाहतूक व्यवस्था आधुनिक करण्याचा प्रयत्न. मोदींची प्रतिक्रिया. अटल सेतूला अनेकांनी विरोध केला, मात्र अटल सेतूमुळे इंधन आणि वेळ वाचतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पंढरपूरच्या विठ्ठलाला नमन. लवकरच पालखी मार्गाचं काम पूर्ण होणार. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. फेक नरेटिव्ह पसरवून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकवटले, मात्र तरी विरोधकांच्या पराभवाची हॅट्रिक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामध्ये प्रभू श्रीराम आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर उद्घाटन होणारे प्रकल्प गती शक्तीचं प्रतीक. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा. कॅगकडून राज्य सरकारला सूचना. राज्य सरकारी विभागांच्या गरजा आणि वाटप केलेल्या संसाधनांचा वापर करण्याची क्षमता लक्षात घेऊन अर्थसंकल्प तयार करा. कॅगचा अहवाल. काँग्रेसची 7 मतं फुटली. यात आश्चर्य नाही, ही मतं आधीच फुटलेली होती. संजय राऊतांचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेसचीच नाही तर ठाकरे गटाचीही मतं फुटली. ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली त्यांच्याबाबत योग्य निर्णय वरिष्ठ घेतील. उदय सामंतांचं वक्तव्य. कालची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती. आमदारांना काल 20 कोटी ते 25 कोटींचा भाव. काही आमदारांना 2 एकर जमीन देण्यात आली. संजय राऊतांचा गंभीर आरोप. संजय राऊतांना लोक मनोरंजन म्हणून पाहतात. संजय राऊतांच्या आरोपांवर केसरकरांचं प्रत्युत्तर. संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशाह. संजय राऊतांच्या आरोपांवर आशिष शेलारांचा पलटवार. भारतीय जनता पक्ष गावगाड्यांमध्ये काम करणारा पक्ष. त्यांनी एका गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिल्यामुळे आमदार झालो. विधान परिषद विजयी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. पूर्ण राज्यामध्ये विजयाचा जल्लोष झाला. विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू, पंकजा मुंडेंना विश्वास. नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांकडून हायकोर्टात आव्हान. राणेंनी मतं विकत घेऊन मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा विनायक राऊतांनी दाखल केलेल्या याचिकेत उल्लेख. उद्या बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान महामेळावा. बारामतीमधून अजित पवार उद्या विधानसभेचं रणशिंग फुंकणार. खासदार निलेश लंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. अहमदनगरमध्ये अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकाऱ्यांचा अभय. तत्काळ कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा दिला इशारा. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर संभाजीराजे उद्या विशाळगडावर जाणार. विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं अशी संभाजीराजेंची भूमिका. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू. किल्ले विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे बंदीचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. हवामान विभागाकडून सिंधुदुर्गसाठी उद्या रेड अलर्ट जारी. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. सध्या जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू. डहाणूमधील कंक्राळे नदीला पूर. कंक्राळी पूल पाण्याखाली गेला तर शहरातले इराणी रोड परिसरातही पाणी शिरलं. पालघरमधील सूर्या नदीला पूर. गंजाड ते धानिवरी रस्ता पाण्याखाली गेल्यानं गंजाड, आवठाणी, धानिवरी आणि इतर गावांचा संपर्क तुटला. मीरा भाईंदरमध्येही पावसाची तुफान बॅटिंग. शहरामधील सखल भागात पाणी साचलं. सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल तर अनेक वाहनंही पाण्याखाली. भिवंडी शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू. कशेळी काल्हेर भागामध्ये पाणीच पाणी. भिवंडीमध्ये हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये सकाळपासून पाऊस. बाजारपेठ, तीनबत्ती, भाजी मार्केट, कल्याण नाका परिसरात गुडघाभर पाणी. अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं.
ठाण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. माजीवाडा मनपाडा ते घोडबंदर रोडवरची वाहतूक मंदावली. रायगडच्या अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये पाणीच पाणी. रुग्णालयामधील कर्मचारी आणि रुग्णांची तारांबळ. दापोलीमध्ये पावसाची जोरदार हजेरी. झाडाची मोठी फांदी कटलरी व्यावसायिकाच्या डोक्यावर पडल्यामुळे नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. चिपळूणमध्ये महाविद्यालयाची संरक्षक भिंत अंगावर कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू. घटनेचा एक व्हिडिओ समोर. काही जण थोडक्यात बचावले. गुहागरमधल्या पाचेरी सडा गावामध्ये धुवाधार. पावसामुळे डोंगर खचला. डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर आल्यानं नागरिकांमध्ये भीती. डोंगराशेजारच्या 9 घरांना दरडीचा धोका. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये काही तासातच पावसाचा कहर. मुसळधार पावसामुळे शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं व्यापारी हैराण. पुढील 2 दिवस रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या देवरुखमध्ये एसटी बसला गळती. विद्यार्थ्यांचा एसटीत छत्री घेऊन प्रवास. व्हिडिओ व्हायरल. लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद. 9 तासांमध्ये 73 मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत लोणावळ्यामध्ये 1342 मिलीमीटर पावसाची नोंद. वीकेंड असल्यानं पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी. लोणावळ्यामधील भुशी धरणाला पर्यटकांची पसंती. रायगडचा महाड भोवड आणि वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद. तरी वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास. बॅरिकेटिंग लावून प्रवाशांकडून रस्ता बंद. रायगड महाड रस्त्यावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास. लाडवली पुलाचं काम रखडल्यानं नदीपात्रामधून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ. आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकारनं घेतलेली वेळ आज संपली. छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये खासदार संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगेंचं पुष्पहार घालून स्वागत. विलास भुमरेंचीही उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरच्या रामनगर परिसरामध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत. दलित संघटनांकडून जेसीबीनं हार घालत जरांगेंचं स्वागत. आजचा दिवस सरकारच्या हातात. मंत्री छगन भुजबळांचा सरकारवर दबाव. मनोज जरांगेंचा भुजबळांवर आरोप. तर हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ. जरांगेंची टीका. हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल. ABP माझाच्या बातमीनंतर मनोरमा खेडकरांवर कारवाई. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना महापालिकेकडून नोटीस. बंगल्याबाहेरील अतिक्रमण न काढल्यास कारवाई होणार. महापालिकेचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापूर दौऱ्यावर. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेणार. तर वारीतही मुख्यमंत्री सहभागी होतील. विठ्ठलाचं VVIP दर्शन बंद केल्यानं तब्बल 8 लाख भाविकांना मिळालं वेळेत दर्शन. प्रशासनानं भाविकांना सहकार्य करण्याचं केलं होतं आवाहन. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेमध्ये घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात. आतापर्यंत मंदिर प्रशासनाकडून 3 गुन्हा दाखल. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधील खुडूसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण. प्रशांत खिलारींनी टिपलेली रिंगण सोहळ्याची ही खास दृश्य ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी. सोलापूरच्या माळीनगरमध्ये पार पडलं तुकोबांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण. वारकऱ्यांकडून तुकोबा आणि ज्ञानोबांच्या नावाचा जयघोष. आषाढी एकादशीसाठी धुळे ST आगारामधून 256 विशेष बसची व्यवस्था. विविध मान्यवरांच्या हस्ते विशेष बस सेवेचं उद्घाटन. मालेगावमधील चित्रकार संदीप आव्हाड यांनी वारकऱ्यांच्या टाळ वाद्यावरती काढलं विठुरायाचं चित्र. आषाढी सोहळ्यासाठी 18 ते 20 लाख भाविक येण्याचा अंदाज. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर आणि बाजीराव पडसाळीचा भाग आपत्कालीन व्यवस्थेसाठी मोकळा. वेळापूर ते पंढरपूर पालखी मार्गाची दुरुस्ती. दोन्ही पालख्या याच मार्गाने होणार मार्गस्थ. वर्धा ते पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना बसची प्रतीक्षा. 5 तासांहून अधिक काळ बस नसल्यानं वारकरी संतप्त. अमरावतीवरून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूर स्पेशल रेल्वे आज रवाना. यावेळी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी तसंच विविध पक्षांकडून सत्कार.
सोलापुरामधील नामवंत चित्रकार नितीन खिलारे यांनी आषाढीनिमित्त साकारलं पांडुरंगांचं तैलचित्र. कॅनव्हासवरती साकारलं 4x7 फुटांचं तैलचित्र. खड्ड्यांसंदर्भात वारंवार येणाऱ्या हस्तक्षेप याचिकांमुळे न्यायालय त्रस्त. असंच सुरू राहिल्यास न्यायालयाचा वेळ वाया जाईल आणि त्यामुळे खड्ड्यांबाबतची याचिका लवकरच निकाली काढण्याचे न्यायालयाचे संकेत. एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला. 230 कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागाची मंजुरी. 15 जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार. राज्यामध्ये अवैध वृक्षतोड केल्यास आता 50,000 रुपये दंड भरावा लागणार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय. या आठवड्यामध्ये जारी होणार शासन निर्णय. राज्यातल्या यंत्रमाग कारखानदारांना दिलासा. वाढीव वीज सबसिडी देण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. मध्य रेल्वेवर उद्या ठाणे ते दिवा दरम्यान मेगा ब्लॉक. अनेक मेल आणि एक्सप्रेस विलंबानं धावणार, तर ब्लॉक काळामध्ये काही लोकलच्या फेऱ्याही रद्द. पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक, त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार. हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरूळ मार्गावरती मात्र कोणताही ब्लॉक नसणार. कोस्टल रोडवरून बेस्टची सेवा सुरू. नरिमन पॉइंट ते भायखळा बेस्टच्या एसी बसचा या ठिकाणाहून प्रवास होणार. गाईच्या दूध दरांमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, तर म्हशीच्या दूध दरामध्ये कोणताही बदल नाही. खासगी डेअरी व्यावसायिकांचा निर्णय. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील शेवटचं गाव असलेल्या रानतोळीधीच्या पुनर्वसनाला सुरुवात. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पूर्णपणे निर्मनुष्य होणार. वन्य प्राण्यांसाठी मोठा अधिवास उपलब्ध होणार. पुण्यामध्ये हडपसरमधील ज्येष्ठ नागरिकाला झिकाची लागण. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यामधील झिका बाधित रुग्णांची संख्या 19 वर. यात 10 गर्भवतींचा समावेश. नांदेड जिल्ह्यामध्ये केळीचे भाव घसरल्यानं शेतकरी हतबल. क्विंटल मागे 500 रुपयांची घसरणं. लाखो रुपयांचा खर्च करून भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं. पंढरपुरात कासेगावच्या भुसेनगर अंगणवाडीच्या पोषण आहारात मृत बेडूक. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संताप व्यक्त. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामधील डोणगावमधील शालेय पोषण आहारासाठी आणलेल्या भाजीपाल्यामध्ये निघाल्या अळ्या. संतप्त गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांना धरलं धारेवर. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद जबाबदारी. या प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला असून एसीबीकडे चौकशी द्यावी. भाजपचे नेते किरीट सोमय्यांची फडणवीसांकडे मागणी. जळगावजवळ भोरटेक रेल्वे स्टेशनवर गाडी थांबवून दगडफेक. अज्ञातांनी चेन खेचून गाडी थांबवली. त्यातून काही जणांनी उतरून गाडीवरती दगडफेक केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील 50हून अधिक तरुण आयसिसच्या संपर्कात. एनआयएनं मुंबईतील कोर्टामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये कारवायांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा, वेरूळ आणि जायकवाडी धरण भागामध्ये घातपाताचा कट असल्याची धक्कादायक माहिती उघड. आयसिसशी संबंधित झोएब खानवर चार्जशीट दाखल. पालघरमध्ये बस आणि ट्रकचा अपघात. अपघातामध्ये दोन्ही वाहन चालकांसह काही प्रवासी जखमी. अकोला जिल्ह्यामध्ये पोलिसावरती जीव घेणा हल्ला. ऑनर किलिंगचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या रागातून तरुणीच्या कुटुंबियांनी हल्ला केल्याची माहिती. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये 2 एसटी बसची समोरासमोर धडक. अपघातात एसटी चालक जखमी. चिपळूण कराड मार्गावरील घटना. अहमदनगर शहरामध्ये कोयता गँगचा धुडगूस. कायनेटिक चौकामध्ये गुंडांकडून चहाच्या टपऱ्यांचं नुकसान. कोतवाली पोलिसांकडून 3 गुंडांचा त्या ठिकाणी समावेश असल्याचं उघड. 3 गुंडांना अटक. अमेरिकेमधील ग्लेशियर राष्ट्रीय उद्यानामध्ये बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटीलची शोध मोहीम थांबली. सिद्धांतचा मृत्यू झाल्याची शक्यता. ग्लेशियर नॅशनल पार्कची माहिती. 6 जुलैला सिद्धांत दरीत पडला होता. अमेरिकेमध्ये सिद्धांत पाटीलचा ग्लेशियर नॅशनल पार्कमधील दरीत पडल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता. भारतीय दूतावासाकडून कोणतीही माहिती मिळत नाही. सिद्धांतच्या मामाचा आरोप. मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये 60 वर्षात पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया. तब्बल 49 डॉक्टर, 10 परिचारिका आणि 9 तंत्रज्ञांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया.
पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेले पद्मश्री सुर्लीकांत पेटकर यांचा सांगलीमध्ये सत्कार. चंदू चॅम्पियन चित्रपटाच्या निर्मितीनंतर सांगलीचे सुपुत्र असलेल्या पेटकर यांचा सत्कार. परभणीमध्ये सकल ओबीसी समाजाचं आंदोलन. सगळे सोयरे अध्यादेश सरकारनं काढू नये आणि शिंदे समिती रद्द करावी या मागण्यांसाठी आंदोलन. जागरण गोंधळाद्वारे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. अहमदनगरमध्ये श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती आक्रमक. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी. प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. एचडीएफसी जगातील 10वी सर्वात मोठी बँक. एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेने घेतली मोठी झेप. ग्लोबल डेटाचा अहवाल. जगातील टॉप 25 बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक 18व्या तर एसबीआय 21व्या क्रमांकावर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा राहुल गांधींना दिलासा. अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची तक्रारदाराची मागणी अमान्य. खटला जलद गतीनं निकाली काढण्याचे कोर्टाचे आदेश. संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज. पाठदुखीमुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अनंत राधिकाच्या लग्नानंतर आज आणि उद्या रिसेप्शन. आजच्या समारंभाला शुभ आशीर्वाद तर उद्या समारंभाला मंगल उत्सव असं नाव. गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये घुसला बिबट्या. वन विभागाच्या पथकाला बिबट्याला पकडण्यात यश. जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये कार दरीत कोसळून अपघात. दुर्घटनेमध्ये मायलेकाचा मृत्यू तर 6 प्रवासी गंभीर जखमी. 2060 पर्यंत भारताची लोकसंख्या 1 अरबपेक्षा जास्त असेल. भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिल्याच क्रमांकावरती कायम राहील. संयुक्त राष्ट्र संघांच्या अहवालाचा दावा. एबीपी माझाची निर्मिती असलेल्या मन सुद्ध तुझं या मालिकेचा दुसरा भाग उद्यापासून सुरू होणार. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या मालिकेत अभिनेता सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, अरुण नलावडे, मुक्ता बर्वेसह अन्य कलाकारही दिसणार. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन